नाशिकच्या बागलाण तालुक्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जायखेडा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 3 सराईत गुन्हेगारांना तब्बल 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलाय। उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हा कडक आदेश जारी केलाय। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी आता थेट कारवाईचा बडगा उगारलाय। जायखेडा पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परिसरातील 3 जणांना 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिलेत। या तडीपार केलेल्या आरोपींमध्ये शिरपूर वडे येथील 25 वर्षीय अमोल सुनील चव्हाण, नामपूर चारफाटा येथील 29 वर्षीय राजेंद्र काशीनाथ साळुंके आणि जायखेडा येथील 32 वर्षीय सागर उर्फ भगवान अंबर सोनवणे यांचा समावेश आहे। या तिघांच्याही वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे स्थानिक पातळीवर भीतीचं वातावरण होतं। या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता जायखेडा पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला होता। त्यानुसार बागलाणच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या तिघांनाही नाशिक जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केलाय।